राजकीय पक्षाचा मालक कोण हे ठरवून विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांना आमदार अपात्रतेचा निर्णय घ्यायचा आहे। त्याची सुनावणीही सुरू झाली। आज शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानींनी ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभूंना प्रश्न विचारले। पाहूया। पहिले बरेच प्रश्न याचिका कोणत्या भाषेतून केली यावरच झाले। शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानींनी ठाकरे गटाच्या सुरेश प्रभूंना विचारलं की प्रभू, तुम्ही अपात्रता याचिका इंग्रजीत दाखल केली का? प्रभूंचं उत्तर, मराठीत वकिलांनी मला माहिती दिली आणि नंतर त्यांनी ती इंग्रजीतून ड्राफ्ट केली। जेठमलानींचा प्रश्न, पण आपण अपात्रता याचिकेत असं कुठेही म्हटलं नाही की यातला आशय तुम्हाला मराठीतून सांगितलाय। प्रभूंचं उत्तर, मला जेव्हा समजलं तेव्हाच मी सही करेल ना। यावर विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी प्रश्न केला की प्रभू, तुम्हाला इंग्रजी वाचता येतं का आणि ते समजतं का? प्रभूंचं उत्तर, मला इंग्रजी वाचता येते आणि समजतेही। जेठमलानींचा प्रश्न, तुमची याचिका मराठीतून तुम्हाला समजावली गेली याचा आपल्या शपथपत्रात कुठेही उल्लेख नाही। प्रभूंचं उत्तर, असं कसं शक्य? मी विधिमंडळाचा सदस्य आहे, लोकांचं प्रतिनिधित्व करतो, त्यामुळे मी समजून घेतल्याशिवाय सही कशी करणार? मी अशिक्षित नाही। यावर ठाकरे गटाचे वकील कामतांनी असे प्रश्न विचारू नये म्हणून आक्षेप घेतला। यावर जेठमलानी म्हणाले, असं कसं चालेल? मी प्रश्न विचारणार। जेठमलानींनी प्रभूंना पुढचा प्रश्न केला की 2019च्या निवडणुकीत भाजपच्या युतीत आपण निवडणूक लढवली होती का? प्रभू, मला शिवसेना या माझ्या पक्षाने एबी फॉर्म दिला, त्यावर मी निवडणूक लढलो। शिवसेना पक्षाच्या चिन्हावर लढलो। ठाकरे गटाचे वकील कामत म्हणाले की हे असे प्रश्न गैर आहेत, जे सर्वांना माहित आहे ते प्रश्न उलट तपासणीत का विचारत आहेत? यानं वेळ वाया घालवला जातोय। जेठमलानींनी पुन्हा प्रभूंना विचारलं की शिवसेनेनं आपल्याला उमेदवारी दिली त्यापूर्वी भाजपसोबत युती केली होती, हे सत्य आहे का? प्रभूंचं उत्तर, हो, सत्य आहे। जेठमलानींचा प्रश्न, तुम्ही निवडणूक लढवताना काँग्रेससह इतर पक्षांवर आरोप प्रत्यारोप हल्ले केले होते का? प्रभूंचं उत्तर, मी विकासाची कामं केली होती, त्याच कामाच्या आधारे मी मतं मागितली, टीका करायची वेळ माझ्यावर आली नाही। जेठमलानींचा प्रश्न, आपण किंवा आपल्या पार्टीनं राष्ट्रवादी किंवा काँग्रेसच्या नेत्यांवर शाब्दिक हल्ला केला होता का? प्रभूंचं उत्तर, मी माझ्या मतदारसंघात विकासाच्या मुद्द्यावर प्रचार केला, काय केलं आणि काय करणार याचा प्रचार केला, त्यामुळे विरोधी उमेदवारांवर टीकेची वेळच आली नाही। जेठमलानींचा प्रश्न, प्रचारात मोदी, शहा आणि फडणवीसांचा फोटो पोस्टरवर वापरला का? सुनील प्रभू, मला या संदर्भात फार आठवत नाही, मात्र पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंचा फोटो होता। जेठमलानींचा प्रश्न, याचिकेत आपण भाजपवर जे आरोप केले ते कशाच्या आधारावर केले? प्रभूंचं उत्तर, 2019 मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार बनलं, त्यावेळी आताचे प्रतिवादी आमच्या सोबत मंत्री होते, नंतर ते सुरत मार्गे गुवाहाटीला गेले, त्यावेळी दबावतंत्र आणि चुकीच्या पद्धतीने गेले असं मी म्हटलंय। जेठमलानींचा सवाल, आपला हा निष्कर्ष आहे, मात्र आपल्याकडे ठोस पुरावे नाहीत, हे बरोबर आहे का? प्रभूंचं उत्तर, माझ्या पक्षातले आमदार पळवले गेले अशी चर्चा माध्यमांमध्ये आणि लोकांमध्ये होती, त्यामुळे मी असं बोललो। जेठमलानींचा प्रश्न, आपण जी शपथपत्र दाखल केलं त्यात कोणत्याही भ्रष्टाचारासंदर्भात आरोप केलेला नाही, याचा अर्थ तुम्ही खोटं बोलत आहात का? प्रभूंचं उत्तर, सर्व काही ऑन रेकॉर्ड आहे। यावर ठाकरे गटाचे वकील कामतांनी हस्तक्षेप करत अध्यक्षांना म्हटलं की अध्यक्ष, तुम्ही मला चुकीचं ठरवत आहात, मी साक्षीदाराला भुलवण्याचा कधीच प्रयत्न केला नाही, 25 वर्षाच्या कारकिर्दीत मी असं काही केलं नाही। जेठमलानींनी सवाल केला की याचिकेनुसार 23 जूनला शिंदे हे शिवसेना विधिमंडळ गटाच्या संपर्कात नव्हते, पण 21 जून 2022ला उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून त्यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटकांनी शिंदेंची भेट घेतली, शिवसेनेचा अंतर्गत वाद सोडवण्यासाठी ते गेले होते, याच्याशी तुम्ही सहमत आहात का? प्रभूंचं उत्तर, एकनाथ शिंदे हे संपर्कात नव्हते हे खरं आहे, पण फाटक आणि नार्वेकर यांनी कोणत्या कारणासाठी भेट घेतली हे मला माहित नाही। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।